बातमी आहे पुस्तक प्रकाशन सोहळ्यासंदर्भात। अजिंक्य जीवन संघर्ष पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे। अजिंक्य संघर्ष जीवनचरित्र प्रकाशन सोहळा हा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते, तसंच भाजपाचे इतर मंत्री नेते हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। स्वातंत्र्य सेनानी चूडामण आनंदा पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक मुख्यमंत्र्यांसह अभिनेते अनुपम खेर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। मुंबईमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। अजिंक्य संघर्ष या नावानं हे पुस्तक आहे। जीवनचरित्र प्रकाशन सोहळा पार पडलाय। आज आपण ज्यावेळेस अण्णासाहेबांचं त्या ठिकाणी चरित्र बघतो आणि मगाशी तर जी फिल्म होती, अलीकडच्या काळात AI मुळे ही एक सोय झाली आहे की आपण त्या काळामध्ये जाऊन देखील सिनेमा बनवू शकतो किंवा एखादी फिल्म बनवू शकतो। पण आपण जर बघितलं तर एकूण त्यांचा जीवन प्रवास हा किती थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे। या पुस्तकाचं नाव अजिंक्य याकरता नाही की ते सगळ्या निवडणुका जिंकले, तर अजिंक्य याकरता आहे की प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रात त्यांनी उत्तम काम केलं आणि त्या क्षेत्रात अशी माणसं जोडली की ज्या माणसांच्या हृदयावर त्यांनी एक असं राज्य प्रस्थापित केलं की जे राज्य कधीच कोणी मिटवू शकत नाही। आणि म्हणूनच आज अजिंक्य अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचं जीवनचरित्र आपल्या समोर आलंय। आमच्या धुळ्याचे एक ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक साहेब काल मला सांगत होते। ते मला म्हटले की कुणाल, तुला माहीत नाही हे शीर्षक किती योग्य आहे। आणि अजिंक्य म्हणजे चूडामण अण्णा जेवढ्या निवडणुका लढले सर्व जिंकले म्हणून अजिंक्य नाही, तो तर एक पैलू झाला म्हटले। पण तुला मी सांगतो म्हणे, मी स्वतः चूडामण अण्णांना जवळून बघितलेलं आहे। त्यांनी लोकांची मनं जिंकायचं कायमस्वरूपी काम केलं आणि म्हणून अजिंक्य हे चर्चेचे